योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचा दुसरा टप्पा आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत आहे अशी माहिती दिलेली आहे। आणि 2020 पासून तर 2024 पर्यंत जे काय केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा हा दुसरा टप्पा आहे। आणि आज दुपारी बघा शेतकरी मित्रांनो 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे रक्कम वितरित होणार आहे। बघा, सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या शेतकरी मित्रांनो अद्याप पीक विम्याचा एकही रुपया शेतकऱ्याला मिळाला नसेल त्यासाठी ही खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते। बऱ्याच शेतकऱ्याला बघा 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा मिळाला नसेल तर त्या शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्याला आज पैसे 100% मिळणार। बघा शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। आणि हे 2022 ते 2024 या तिन्ही वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे, जो सोडवण्यासाठी आज मुहूर्त लागल्याचं दिसत आहे। बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कोणत्या बँकेत पीक विमा हा जमा होणार आहे? बघा, आता सर्वप्रथम बँक बघा स्वतः सरकारने निवडलेले आहे। कारण की सर्वप्रथम बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सरकारी बँक अशा विविध बँकांमध्ये खातं असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला आपण बँकेच्या खात्याचं नाव सांगितलं आहे। ज्या खात्यात बघा आपण जेवढी काय आपण तुम्हाला नाव सांगितलं आहे त्या खात्यामध्ये जर तुमचं खातं, ज्या बँकेमध्ये जर तुमचं खातं ओपन असेल तर तुम्हाला आज 100% पैसे जमा होणार। मागील महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला नव्हता। आणि बघा बघा शेतकरी मित्रांनो, पत्रकारांनी याबद्दल विचारण केल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना तातडीने आदेश दिलेला आहे। हेक्टरी एकूण 20,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांना आदेश म्हणजेच हे अंतिम निर्णय असतो। कारण की त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठी लॉटरी म्हणजेच की मोठी दिलासा मिळणार आहे। सरकारने बघा आता 16 जिल्ह्याची यादी आता जाहीर केलेली आहे। आणि ज्या यादीमध्ये बघा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव असेल त्यांना 100% आज पीक विमा जमा होणार। आणि शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू झालेला आहे। यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा आता डायरेक्ट आता टप्प्याने जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही पीक विमा आज जमा होईल, उद्या जमा होईल अशा फक्त वाट बघत होते, परंतु आता ठामपणे कोणी खरं सांगत नव्हतं की आता मात्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत घेऊन थट्ट सांगितलं आहे की पीक विमा आज दुपारी 2 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होत आहे। जर तुम्ही 2020, 2021 किंवा 2024 मध्ये कधीही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यात पीक विमा आता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठा आदेश दिलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता डायरेक्ट संपलेली आहे। आता पीक विम्यासाठी पात्र ठरलेले 16 जिल्ह्याची यादी बँकांना देण्यात आलेली आहे। बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो यामध्ये 2020, 2021 आणि 2024 या तिन्ही वर्षाची यादी आता बघा बँक म्हणजेच की बघा केंद्र सरकारने मंजूर केलेली आहे। 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज जमा होत आहे। यामुळे शेतकऱ्यासाठी ही अंतिम निर्णय घेतल्याने दिसत आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक पीक नुकसान पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे।
म्हणजेच तुमचं पिकाचं 2020, 21, 24 मध्ये झालेले नुकसान आणि कर्ज भरताना नोंदवलेले पीकीनुसार तुम्हाला पीक विमा मिळेल. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवटच माहिती घेतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पीक विमा मिळणार आणि समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी या थट्ट आदेश काढलेले आहे. निर्णय अंतिम झालेला असून खरोखरच आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. ज्या शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ पूर्ण बघितला त्या शेतकऱ्याच्या खात्यात 100% पैसे जमा होणार. ज्या शेतकऱ्याने अर्धाच व्हिडिओ बघितला अशा शेतकऱ्याला काही अटी आणि ते पूर्ण केलेल्या नसेल, त्यामुळे त्यांना आज पैसे जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, काही अटीसुद्धा आहे. त्या अटीत जर तुम्ही बसत असेल तर तुम्हाला 100% आज पैसे जमा होणार. त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार, त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, भात पिकासाठी बघा उदाहरणार्थ बघा सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी 2022, 2020 आणि 2021 आणि 2024 मधील नुकसान भरपाईमध्ये म्हणजेच हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात आज दुपारी 2 वाजेपासून जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यासाठी ही खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बाजरी पिकाच्या नुकसानासाठी उदाहरणार्थ सोलापूर, सांगली हेक्टरी 32,000 रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे बघा भुईमूग पिकाचं नुकसान झालेले असेल 2022 आणि 2020, 2000 आणि 21, 2024 मध्ये नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यासाठी हेक्टरी 45,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज खास अर्थाने सुरू झालेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा आणि गोड होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, सोयाबीन पिकाचं नुकसानासाठी जर तुम्ही 2020, 21 आणि 24 मध्ये पीक विमा भरला असेल तर 3 वर्षाचे मिळून हेक्टरी तुम्हाला बघा 55,000 रुपये सर्वात मोठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा, आता मूग पिकासाठी 2020, 2021 आणि 2024 मधील नोंदीनुसार थट्ट 28,000 रुपये 3 वर्षाचा एकत्रपणे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, उडीद पिकाचं नुकसान झालेले असल्यास आणि पीक विमा भरला असल्यास हेक्टरी 25,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा आज जमा करण्यात येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं तूर पिकाचं नुकसानासाठी हेक्टरी 47,000 रुपये 3 वर्षाचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. कापूस पिकासाठी हेक्टरी 3 वर्षाचा मिळून 60,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता सर्वाधिक पीक विमा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होत आहे त्यात बघा नंदुरबार, नागपूर, परभणी, यवतमाळ, बीड, जालना, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद बघा या 8 जिल्ह्याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला, त्याचप्रमाणे अमरावती आणि 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना या यादीत समावेश करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक पिकानुसार पीक विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. म्हणजेच तुमचा पिकाचे बघा 2020, 2021, 2024 मध्ये झालेल्या नुकसान आणि अर्ज भरताना नोंदविलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळाला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात. त्यामुळे त्यांना काही समजत नाही. त्यांच्या खात्यात कधी पीक विमा जमा होणार हे सुद्धा त्यांना समजलं नसेल. आता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो, आपण जेवढे काय जिल्हे सांगितलेले आहे त्या जिल्ह्यात आज 100% पीक विमा जमा होणार आहे. बघा ज्या शेतकऱ्याने व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना समजला असेल. आणि शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.